तर हे बघा, निसर्गरम्य वातावरण अनुभवायचं सुख आहे हे फक्त शेतकऱ्यांनाच भेटतं. पण निसर्गरम्य वातावरण बघायला खूप जास्त आवडतं ना, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, ही आमची शेवग्याची बाग आहे आणि झाडं बघा खूप जास्त खुश दिसत आहे. याचं कारण असं की कालच आमच्या इथे पाऊस पडून गेलेला आहे आणि आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आमच्या गावाकडे वातावरण कसं झालेलं आहे. तर पावसाळा चालू होऊन 8 दिवस झालेले आहे आणि तुम्ही झाडं वगैरे बघू शकता, बऱ्याचपैकी त्यांची वाढ झालेली आहे. आणि आमचा आहे शेवग्याचा बाग, जसं की तुम्ही मागे बघू शकता. दाखवते की वातावरण कसं झालेलं आहे, कसे कसे फुलं आहेत, कसे कसे झाड आहेत, तर सर्व काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा बटरफ्लाय, आणि हे फक्त तुम्हाला गावाकडेच बघायला भेटतं, शेतात बघायला भेटतं. बघा तुम्ही किती सुंदर आहे ती, वाव. आणि फक्त एकाच कलरची नाही, तर भरपूर कलरच्या अशा बटरफ्लाय आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, उडाली. आता ऑलमोस्ट सकाळचे 10 वाजलेले आणि आत्ताशी सूर्य दिसतोय. हे बघा, हे फुलं किती छान आहेत. म्हणजे यांना तोडत नाही, कोणी केसात माळत नाही, तरी पण ते फुलायचं काही विसरत नाही. त्यानंतरून हे बघा, खूप प्रकारची फुलं आहेत. म्हणजे शेतात नाही का खूपच जास्त प्रकारची फुलं असतात. त्यानंतरून हे पण एक फुल आहे. असाच एक गुलदस्ता बनून जाईल. आणि मी तुम्हाला अजून पण शेअर करते. हे बघा, हे पण एक फुल आहे. हे बघा किती सुंदर फुलं आहे, मनमोहक अशी फुलं आहेत. आणि त्यानंतरून सगळ्यात मेन म्हणजे शेवग्याचे सुद्धा फुलं आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा, अजून सुद्धा झाडांवर पाणी आहे आणि किती सुंदर वाटतंय, मन एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. आणि वातावरण बघा कसं झालेलं आहे. आणि याला आमच्याकडे चमेली असं बोलतात. आणि त्याचे हे जे फळ आहे ते पिकल्यानंतर खाल्ले जातात, खूपच जास्त गोड लागतात ते. आम्ही बी लहानपणी खूप जास्त खायचो, मला आवडतात. त्यानंतरून असा आमचा शेवग्यामधनं रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता की आत्ता आत्ता नवीन नवीन पालवी फुटलेली आहे शेवग्याला, अजून शेंगा लागलेल्या नाही आहेत. आणि हे काही झाडं आहेत जे आम्ही तोडून टाकले होते आणि त्यानंतर त्याला डील फुटले. तर याची पण छाटणी केलेली आहे आम्ही. काही लेट फुटले कारण की काहींमध्ये जास्त पोटेन्शियल असतं तर ते निघून जातात. तर तुम्ही पाहू शकता, अशी आमची शेवग्याची बाग इथं समाप्त होती. आणि हा जो शेवगा आहे तो आम्ही तोडलेला नाही ह्या वर्षी. आणि इकडं जो शेवगा आहे तो तोडून झालेला आहे. आणि वातावरण बघा, मला तर खूप जास्त आवडतं असं वातावरण, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि हे निसर्गरम्य वातावरण अनुभवायचं सुख आहे हे फक्त शेतकऱ्यांनाच भेटतं. बघू शकता आमची शेवग्याची बाग इथं म्हणजे संपलेली आहे, ते वावर संपलंय आणि नवीन वावर स्टार्ट झालंय. तर तुम्ही इथं बघू शकता की रस्त्यातच आमचा हौशा बसलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा, हा आमचा हौशा आहे, म्हणजे गाईचं वासरू आहे. तुम्ही पाहू शकता कसा बघतोय तो. खूपच छान आहे तो, खूप गोड आहे तो, खूप क्यूट आहे. तो बसलेला आहे आता. तर ही आहे बाजरी आणि ह्या पूर्ण वावरात बाजरी पेरलेली आहे. तर हे वावर आमचं नाही. तर तुम्ही पाहू शकता की सर्व काही पेरलेलं आहे आणि इथं बघा बऱ्यापैकी उगवलेलं आहे. 8 दिवसापूर्वीच पाऊस झालेला आहे आमच्याकडे आणि पेरण्या वगैरे सर्व आटोपलेल्या आहेत. आणि इकडं आहे आमची बाग आणि हा हौशा कसा बघतोय बघा तो माझ्याकडं, खूप क्यूट आहे तो.